29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या कारकिर्दीला साजेसा म्हणून आपण हा दिवस एक नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून भारतभर साजरा करतो. पण तरीही अशी एक शोकांतिका आपल्या भारतात आहे की एवढ्या मोठ्या भारत देश 125 ते 130 करोडचा देश आणि आपल्या देशाला फक्त एक गोल्ड मेडल असे एकूण 7च मेडल आपल्या भारत देशाकडे आहेत. केंद्र सरकारने 2021-22च्या अर्थसंकल्पात जवळजवळ 2,500 कोटींची क्रीडा क्षेत्रासाठी तरतूद केली आहे, पण ही मागील वर्षांपेक्षा 8% कमी आहे. भारताने 2020 टोकियो ऑलिम्पिक्ससाठी जवळजवळ 120हून अधिक खेळाडू पाठवले होते. त्यात आपल्याला 7 मेडल्स मिळाले, पण ते देखील कठीणच होते. आज आपल्यासोबत राष्ट्रीय खेळ दिवस या निमित्ताने नागपुरातले काही कोचेस आणि खेळाडू आले आहेत. ते आपल्याला त्यांच्या समस्यांबद्दल सांगतील. इतक्या मोठ्या माणसाचं, ज्याला आपण हॉकी विझर्ड म्हणून सुद्धा त्याला संपूर्ण जगामध्ये नाव आहे, असा एक व्यक्ती आपल्या भारत देशात जन्माला आला आणि मेजर या रँकवरनं तो निवृत्त झाला. तथापि जसं त्याला बाहेरच्या कंट्रीनेसुद्धा ऑफर दिली होती. ॲडॉल्फ हिटलरनीसुद्धा त्याला आपल्या कंट्रीमध्ये जॉईन करायचं त्याला ऑफर दिली होती की तू माझ्या इथे ये, मी तुला, पण त्यांनी खूप नम्रतेने हे केलं. अशा माणसाचा जन्मदिवस आपण नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून पूर्ण भारताभर साजरा करतो. पण तरीही अशी एक शोकांतिका आपल्या भारतात आहे की एवढ्या मोठ्या भारत देश 125 ते 130 करोडचा देश आणि आपल्या देशाला फक्त एक गोल्ड मेडल असे एकूण 7च मेडल आपल्या भारत देशाकडे आहेत. पण तत्पूर्वी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करावा लागेल की खरोच याच्याकरता प्लेयर जबाबदार आहेत का? तर नाही, नुसते प्लेयर आणि प्रशिक्षक हे जबाबदार नसून या संपूर्ण जी यंत्रणा आहे याला आपण जबाबदार धरू. फॉर एक्झाम्पलच घ्यायचं तर नागपूर शहरामध्ये इतके चांगले इंडिया रिप्रेझेंट केलेले खेळाडू आहेत. ॲथलेटिक्स आहे, हॉकी आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, बॅडमिंटन प्लेयरसुद्धा आहेत. पण आजच्या घटकेला अशी शोकांती आहे की आपल्या नागपुरामध्ये एकसुद्धा सिंथेटिक ट्रॅक नाही आहे. आणि मानकापूरचं एकच इंडोर स्टेडियम आहे जे मुंबईनंतर नागपूरचंच नंबर स्पोर्ट्समध्ये लागतो, पण बालेवाडीला आहे, पुण्याला, मुंबईला आहे, पण नागपूरला नाही आहे. असे नुसत्या नागपूरची किस्सा नाही आहे, तर अशा संपूर्ण भारतामध्ये सुद्धा असे खूप खेळाडू अशा याच्यापासून वंचित राहतात. फार क्वचित असे खेळाडू असतात मेजर ध्यानचंदसारखे, किंवा काही असे असतात की जे खेडेगावातून इकडे आले आणि त्यांनी आपलं करिअर घडवायचा प्रयत्न केला, पण त्यांना फॅसिलिटी भेटत नाही. असे भरपूर प्लेयर्स आहेत की त्यांना साधे शूज भेटत नाही, फॅसिलिटी भेटत नाही. गव्हर्मेंट त्यांना फक्त एखादा प्लेयर जिंकला की त्याला एखादी नोकरी देऊन मोकळा होऊन जातो किंवा आश्वासनं दिले जातात. रिसेंटली सांगायचं म्हणजे असे कितीतरी छत्रपती अवॉर्डी खेळाडू नागपुरामध्ये आहेत की ज्यांना छत्रपती अवॉर्ड तर शासनाचा मिळाला आहे, पण त्यांना अजून एक नोकरीसुद्धा या आपण गव्हर्मेंट शासनाकडनं दिल्या गेले नाही. आमच्याकडनं भरपूर प्रयत्न झाले, आम्ही असे निवेदनसुद्धा यांना दिलं. सध्याच्या स्थितीत तर क्रीडामंत्री नागपूरचे आहेत, पण तरीही क्रीडामंत्र्यांनीसुद्धा याची दखल घेऊन जर वरच्या याला केलं तर नक्कीच प्लेयर्सचा याच्यामध्ये फायदा होऊ शकेल. आपण मेजर ध्यानचंद यांचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला की त्यांनी कुठल्या विपरीत परिस्थितीमध्ये जाऊन भारताला 3 कंटिन्युअस सुवर्णपदक हॉकीमध्ये मिळवून दिलं, ऑलिम्पिकमध्ये. असं जर आपण या सगळ्या घटनांनी अशा त्यांना आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टीला एक रिस्पॉन्स म्हणून मग गव्हर्मेंटने त्यांना थोडंसं फॅसिलिटी दिली. पण हीच फॅसिलिटी जर प्रत्येक खेळाडूला एका विशिष्ट लिमिटपर्यंत मिळाली गेली तर आपण अशी आशा करू शकतो की या आजच्या दिवसाला एक आपण चांगले प्लेयरसुद्धा भारतासाठी निर्माण करू शकतो. तळागाळातून वर प्लेयर येऊ शकतात. तसं आम्ही माननीय नितीन गडकरींच्या पुढाकाराने आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या प्रयत्नाने एक खासदार क्रीडा महोत्सव सुरू केला आणि कधी नव्हे कुठेही नव्हे अशी एक प्रत्येक तळागाळाच्या खेळाडूंना संधी प्राप्त या खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने करून दिली. आता अनफॉर्च्युनेटली या कोविडच्या याच्यामुळे गेल्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून खासदार क्रीडा महोत्सव सुरू होत नाही आहे. पण अशा स्पर्धा जर नागपुरामध्ये किंवा इतरही जागी होत गेल्या तर खेळाडूला त्याचा अधिक फायदा होईल. आणि आपण अशी अपेक्षा करू की शासनाने जर अशा फॅसिलिटी आपल्या खेळाडूंना दिले, नागपुरामध्ये चांगले बॅडमिंटन कोर्ट जर तयार केले किंवा ॲथलेटिकचे सिंथेटिक ट्रॅक तयार केला, एवढं मोठं हॉकीमध्ये आपल्याला पदक मिळालं आणि आपल्याजवळ फक्त एक ग्राउंड आहे VCAचं, ते फक्त एकच.
असे कितीतरी प्लेयर आपल्या इथे याच्यापासून वंचित आहेत. तर असे जर केले तर आपण अशी अपेक्षा करू की आपल्याला हे मेजर ध्यानचंदसारखे बरेच खेळाडू आपल्या नागपुरातसुद्धा प्राप्त होतील. पहिले अभ्यास करा, नंतर मग खेळाकडे लक्ष द्या. ही थोडीशी पॅरेंट्सनी पण आता माइंडसेट थोडा चेंज करायला पाहिजे की खेळाला थोडं प्राधान्य द्यायला पाहिजे. गव्हर्मेंटने त्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे की स्कूलमध्ये जसं एक नॉमिनल PT चा पिरियड असतो तो थोडासा चेंज करून त्याला थोडं जास्त स्पोर्ट्सवरती जास्त फोकस करायला पाहिजे. मुलांना जास्त समोर येऊ द्यायला पाहिजे. अभ्यासाकडे तर अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण अभ्यासाव्यतिरिक्त पण खेळाला थोडं जास्त महत्त्व दिलं तर ऑटोमॅटिकली स्कूल्समधनं जे मुलं निघतील आणि ते मग जास्त पुढे परफॉर्म करू शकतील. अजून एक गोष्ट की आपल्याकडे सगळीकडे चेंजिंग रूम्स, वॉश रूम्स जे आहेत यांचं अतिशय म्हणजे दुर्दैव आहे की दुर्लक्ष केलं जातं. अतिशय खराब कंडिशनमध्ये कुठलेही ग्राउंड्स तुम्ही चेक करा नागपूरमधले किंवा कुठल्याही शहरातले, अतिशय खराब कंडिशनमध्ये असतात चेंजिंग रूम्स आणि वॉशरूम. स्पेशली गर्ल्सना तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मी म्हणजे या माध्यमातून मी तो महत्त्वाचा हा मुद्दा सांगू इच्छितो की या गोष्टीवरती गव्हर्मेंटनी फोकस करायला पाहिजे. प्रॉपर त्याला मेंटेनन्स जो आहे, इतका पैसा खर्च होतो आहे गव्हर्मेंटकडनं, फंड्स येतात आहे, तर या गोष्टींना थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे ज्या छोट्या गोष्टी आहेत. मैं आत्माराम पांडे, एक्स हैंडबॉलर, शिव छत्रपति अवार्डी. पिछले 30 सालों से फुटबॉल के साथ जुड़ा हूँ. फुटबॉल में मैं क्लब चलाता हूँ और अपने ओन इस पे ही क्लब चला रहा हूँ. मुझे ऐसा लगता है कि जो लोकल कंपनीज़ हैं, जो लोकल लीडर्स हैं, उन लोगों ने थोड़ी मदद करना चाहिए. उन लोगों ने खुद होके आके देखना चाहिए कि कौन लोग काम कर रहे हैं और किनको ज़रूरत है, कहाँ जहाँ से रिज़ल्ट्स मिल रहे हैं. ऐसा यदि हुआ तो हमारे शहर में टैलेंट की कोई कमी नहीं है. खेलो इंडिया का भी एक अच्छी पहल है जिसमें और थोड़ा उत्साह ऐसा होना चाहिए कि अभी सिर्फ ट्रैक सूट एंड शूज़ मिल रहा है बच्चों को. उसमें यदि गवर्नमेंट खेल के इक्विपमेंट्स दे, बॉल प्रोवाइड करे, ट्रेनिंग इक्विपमेंट्स दे, तो कोचेस को और सुविधा हो जाएगी जिससे कि रिज़ल्ट अच्छे मिल पाएंगे. नागपूरमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, जिम्नॅस्टिक्स, स्विमिंग याचे बरेच चांगले रिझल्ट आहे. पण खरंच त्याच्याकडे तितक्या प्रमाणात सुविधा त्या विद्यार्थ्यांना मिळतात का? त्या प्रमाणात ज्या फॅसिलिटीज आहे त्या ॲक्च्युली जे खेळाडू आहेत नॅशनल लेवल स्टेट त्या मिळतात का? जवळपास एका खेळाडूला त्यांचा खर्च जवळपास 8 ते 9 हजार खर्च डाएट, फिटनेस, कोचिंग, जिम या ठिकाणी लागतो आहे. जेव्हा स्टेट नॅशनलचा प्लेयर तर तो खर्च ते विद्यार्थी कुठून करतात? आणि गव्हर्मेंटकडे आहे, पैसा आहे, गव्हर्मेंट तितका पैसा उपलब्धही करून देतात, परंतु ॲक्च्युली खरंच ते अधिकारी त्या मुलांपर्यंत ज्यांना गरज आहे, ज्यांना नीड आहे ते पोहोचतात याचासुद्धा विचार करायला पाहिजे. डिओसोमध्ये आपण बघितलं आहे क्रीडा संकुल, फक्त एक मोठं स्टेडियम तिथे करून ठेवलं आहे, पण बाकीच्या मैदानाची काय स्थिती आहे? म्हणजे आपण ऑलिम्पिकच्या गोष्टी करतो आहे की आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळाले पाहिजे. मग ग्रास रूटवर जेव्हापर्यंत प्लेयर करणार नाही तेव्हापर्यंत ऑलिम्पिकमध्ये रिझल्ट मिळणार नाही. आज 75 वर्ष भारताला झाले आहे स्वातंत्र्य मिळून, आणि ग्रास रूटची स्थिती जर पाहायची असेल तर क्रीडा संकुल मानकापूर पहा. म्हणजे एक बॅडमिंटनचा हॉल उघडून ठेवला आणि त्याच्यातूनही पैसे मिळतात म्हणून प्रबोधनी चालते. त्यांचं हँडबॉलचं ग्राउंड कसं आहे, तिथं खो खोचं ग्राउंड नाही आहे, तिथं बास्केटबॉलचं ग्राउंड नाही आहे, तिथे व्हॉलीबॉलचं ग्राउंड नाही आहे, तिथे फुटबॉलचं ग्राउंड नाही, तिथे हॉकीचं ग्राउंड नाही. गोलचं ग्राउंड करून ठेवलं जिथं की हॉकीचं ग्राउंड होतं. तर फक्त पैसा कमवणे हाच उद्देशही आहे. डिओसोला इतकं फंड 3 लाख शाळेला मिळतात, साहित्य घेण्यासाठी क्लबला मिळू शकतात, 7 लाखचं जिम. जातो कुठे हा पैसा? वाईट वाटतं आहे की पैसा भरपूर आहे परंतु युटिलाइज होत नाही. जे मेहनती आहेत, कोचेस आहेत, त्यांच्यापर्यंत पोचत नाही. मी नेहमी हे म्हणतो, फक्त खेळाडू, पालक आणि कोचेस मेहनत घेत आहे, बाकी अधिकाऱ्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही असं
जीव तोडून सांगतो हे सत्य परिस्थिती आहे. सगळ्यात स्पोर्ट्स न वाढण्याला कारण भ्रष्टाचारी आहे. In all other states other than Nagpur, the pools have started in full fledged, and only our district is the one who is not having pools. I am having my senior nationals next month, and I would request the provided authorities to please do something for it, as I cannot bear such a big loss. I go for meets out of Nagpur, and let me tell you, the infrastructure of Nagpur is not up to the level. The level of swimming pools they have, the temperature maintained pools, the blocks, the kind of starts, and I would like the government to take up some kind of camps for at least the elite athletes for Nagpur. If you really want Nagpur to be a player from Nagpur to represent in Olympics, then I would like the government to take up camps for the elite athletes, bringing up the best coaches of that sport so that we can go to a higher level and excel in our sport. That's it. That's all I would like to say. And as I say, you get medals at practice, you only pick them up at competition. So give me my pool to practice. That's all. Thank you so much. मागच्या 15 वर्षापासून नागपूर जिल्ह्यात खेळाडू, एक अंपायर, एक ऑर्गनायझर म्हणून मी माझं या बॅडमिंटन खेळाशी जुळलो आहे. मागच्या 10 वर्षामध्ये बॅडमिंटन हा नागपूर जिल्ह्यामध्ये प्रचंड लोकप्रिय व प्रचंड एक सक्सेसफुल असं ज्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण की सगळ्यात जास्त रिझल्ट्स नागपूर जिल्ह्याला मागच्या 10 वर्षात कोणत्या खेळात मिळाले आहे तर ते बॅडमिंटन खेळात मिळाले आहे. याचं मेन एक कारण असं आहे की खासदार क्रीडा निधीमधनं नितीन गडकरी यांच्या खासदार क्रीडा निधीतून नागपूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी सिंथेटिक कोर्ट्स मॅट मिळाल्या. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जसे होवा कोर्ट्स असतात त्याच्यावर खेळण्याची एक संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये खूप छान त्यांच्यामध्ये उपयोग होऊन त्यांच्या गेममध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. फक्त बॅडमिंटनमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की हा एक महागडा खेळ असून याच्यामध्ये शटल बॉक्सेस व रॅकेट्स हे खूप महाग असतात. तर त्या संदर्भात शासनाने किंवा लोकल ऑथॉरिटीजनी काही खेळाडूंना मदत केल्यास त्यांना मदत होऊन त्यांना खेळाचा दर्जा अजून वाढवता येईल. मी हँडबॉल खेळते आणि मी राज्यस्तरीय खेळाडू आहे. मी बर्डी एरियामधून येते. मोस्टली लोक खूप दुरून येतात. मी बर्डीमध्ये राहते, पण माझ्यासोबतचे पण धंतोली वगैरे एरियामध्ये राहतात आणि खूप दूर राहतात माझ्यासोबतचे पण. तर त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच खूप येण्या जाण्याचे प्रॉब्लेम्स होतात. येण्या जाण्याचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे आमचे खूप सुट्ट्या होतात आणि मग आमच्या गेमवर परिणाम पडतो. त्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटकडून येण्या जाण्याच्या फॅसिलिटीज अवेलेबल होईल तर आम्हाला खूप चांगलं होईल. खेलो इंडियामधून आम्हाला ट्रॅकसूट, शूज आणि किट प्रोव्हाइड झालेली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी हा खो खो खेळ खेळत असल्यामुळे मला काही गोष्टी अशा लक्षात आल्या की नागपूर शहरात खो खोचे असे उत्तम असे ग्राउंडच नाही आहे. बघितलं तर प्रत्येक शाळेच्या ग्राउंडमध्ये खो खोचे ग्राउंड आहे. पण असं आहे की जर नॅशनल आणि स्टेट लेवलवरचा विचार आपण जर केला तर तिथे मोठ्या मॅचचे ग्राउंड असतात. तर ते मॅचचे ग्राउंडसुद्धा आपल्या नागपुरात कुठेही नाही. मिडल क्लास आणि लोअर क्लास मुलांना जसं खेळाबरोबरच जिम ची गरज असते, ती मुलं अफोर्ड करू शकत नाही. त्याचबरोबर त्याचा खर्चही खूप असतो. प्रायव्हेट जिममध्ये जर गेलं तर महिन्याचे 1000-1500 रुपये लागतातच, पण ते सुद्धा ते अफोर्ड करू शकत नाही. तर माझी अशी गव्हर्नमेंटला एक मागणी आहे की जे मिडल क्लास मुलं आहेत, मिडल क्लास मुलं खेळाडू, त्यांच्यासाठी एक गव्हर्नमेंटची अशी हाई प्रोफेशनल जिम त्या मुलांना उपलब्ध करून द्यावी. मैं पिछले 6 साल से खो खो खेल रहा हूँ. उसमें से मैं 3 बार नेशनल खेल चुका हूँ. और सबसे बड़ी बात यहाँ पे क्या होता है कि ये क्रेज़ है, महाराष्ट्र में बहुत क्रेज़ है इसका खो खो का, लेकिन विदर्भ में नहीं है. वहीं पे महाराष्ट्र और विदर्भ एक ही स्टेट है, लेकिन महाराष्ट्र नेशनल में फर्स्ट प्लेस आता है, लेकिन ये विदर्भ का क्वालिफाई भी नहीं हो पाता है. हमारे इसमें जो है तो डाइट का प्रॉब्लम है. तो हमें लगता है कि सामने आके लोगों को, मतलब पॉलिटिशियंस को, सबको सपोर्ट करना चाहिए और हमें डाइट स्पॉन्सर करना चाहिए. स्पॉन्सरशिप मतलब ये कि यहाँ पे हम अगर ग्राउंड पे खेलते हैं तो हमें कुछ भी अवेलेबल नहीं किया जाता है. अपने से ही करो तुम. अगर हम यहाँ पे स्टेट के लिए भी मैचेस है वर्धा में, तो वहाँ पे अगर हम जाते हैं तो एसोसिएशन में पैसा भी नहीं देता है कि हम वहाँ पे जाए. हम अपने पैसे से जाते हैं, तो अगर नेशनल्स में गए तभी पैसा दिया जाता है. तो विदर्भ में एक बड़ा प्रॉब्लम है. हम जहाँ प्रैक्टिस करते हैं वहाँ अभी कोविड में वो ग्राउंड को रिपेयरिंग में डाले थे,
और जो दूसरा ग्राउंड है मानकापुर में वो बहुत हमको दूर पड़ता है, इसलिए आज के समय में हमारे पास खेलने के लिए ग्राउंड ही नहीं है और हम चाहते हैं कि हमको ग्राउंड मिले प्रैक्टिस करने के लिए। हम जब कहीं बाहर इंडिविजुअली खेलने जाते हैं तो ट्रैवलिंग का जो खर्चा है वो बहुत एक्सपेंसिव है और कोई टैलेंटेड लोग हैं जिन्हें आगे जाके ही वो सारी चीज़ें प्रोवाइड की जाती है, बट मेरा ये मानना है कि उन्हें ग्रास रूट लेवल पे भी प्रोवाइड करना चाहिए। एंड मी एज अ गर्ल मुझे ये कहना है कि हम देर देर तक कोर्ट पे प्रैक्टिस करते हैं तो हमें चेंजिंग रूम भी प्रोवाइड नहीं की गई है एंड हमारे जो शटल कॉक्स है वो बहुत एक्सपेंसिव है, तो गवर्नमेंट ने उस पर ध्यान दे के उसका टैक्स कम करके उसकी जो कॉस्ट है वो कम कर देनी चाहिए।